इमोशनल चॅलेंजचा दिवस 8वा. ह्या 30 दिवसाच्या यात्रेमध्ये आज जवळजवळ एक आठवडा होतो आहे आणि दररोज आपण एक विषय पाहतो आहे, जेणेकरून आपण पालक या नात्याने मुलांसोबत कनेक्ट होण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या विचारातून, वेगवेगळ्या क्षणातून कसं कनेक्ट होता येऊ शकतं, तर आपण दररोज एक विषय समोर घेतो आहे. तर आजचा विषय आहे की घरातील असणाऱ्या मोठ्या मुलांचा सन्मान. जे पण आहे, 2 मुली आहेत, त्याच्यात मोठी मुलगी आहे, 2 मुलं आहेत, त्याच्यात मोठा मुलगा आहे, किंवा 2 बहीण भाऊ आहेत, त्याच्यात कोणीही जे मोठं आहे त्याचा सन्मान. आजकाल आपल्या घरामध्ये काय होतं आहे की जी मोठे मुलं असतात, त्या मोठ्या मुलांना आपण पालक म्हणून आपल्या लेवलचं समजतो आणि त्यांना आपण अशा सूचना देतो की जसं काही आपल्याला जेवढं समजतं आहे तेवढं त्यांनाही समजतं असं गृहीत धरतो. फॉर एक्झाम्पल, एक मूल 3 वर्षाचं आहे आणि दुसरं मूल 5-6 वर्षाचं आहे. तर 6 वर्षाचं, 7 वर्षाचं, 8 वर्षाचं मुलंही किंवा मुलगी ती मुलंच असतं, परंतु आपण 2 मुलांमध्ये ते मोठं मूल मोठं असल्यामुळे आपण आपल्या लेवलचं समजतो आणि त्याला गृहीत धरून आपण त्याच्याकडून अपेक्षित वर्तन बदल करून घेण्याचा प्रयत्न करतो. परंतु इथे काय होतं की छोट्याची मनधरणी जी आपल्याकडे असते त्याच्या सगळ्या गोष्टी ऐकून आपण मोठ्या मुलांना जास्त टोमणे मारतो, घालून पाडून बोलतो, रिस्पेक्ट ठेवत नाहीत आणि म्हणून त्या मोठ्या मुलांना प्रत्येक ठिकाणी कॉम्प्रोमाइज करावं लागतं आणि हे कॉम्प्रोमाइज करणंच त्या मुलाचा आत्मविश्वास कमी करण्यासाठी कारणीभूत ठरू शकतं. आणि म्हणून त्याचा आत्मविश्वास वाढवायचा असेल, कॉन्फिडन्स वाढवायचा असेल, आपल्यासोबतचं कम्युनिकेशन वाढवायचं असेल, त्याच्या जीवनातलं कॉन्सन्ट्रेशन वाढवायचं असेल, तर आपण आपल्या घरात असलेल्या कोणत्याही मोठ्या मुलाचा आपण सन्मान स्वतः पालक या नात्याने अगोदर केला पाहिजे आणि घरात असलेल्या छोट्या मुलालाही तो सन्मान करायला सांगितला पाहिजे. आपण 2 उदाहरणं घेऊया. एक पहिलं रामायणातलं. आपण रामाचं उदाहरण घेऊया की वरिष्ठ किंवा मोठा मुलगा म्हणून प्रभू रामचंद्रांचं किती घरामध्ये सन्मान असायचा आणि ते सगळं बघून सगळे भावंड त्यांचा सन्मान करत असायचे. महाभारतामध्ये बघितलं आपण 5 पांडवांमध्ये युधिष्ठिरचा जो सन्मान आहे तो आईवडिलांनी सातत्यानं भावंडांना सांगितला होता आणि तेव्हा ते 5 पांडवांची निर्मिती झाली. आणि कौरवामध्ये जेव्हा बघतो आपण त्यावेळेला सगळ्यात लहान, आता महाभारतामध्ये तर दुर्योधन आपल्याला माहिती आहे की लहान असूनसुद्धा त्याची पूर्तता करण्याकडे चुकीचं असलं तरी आईवडिलांनी प्राधान्य दिलं, परंतु ती वृत्ती त्याला त्याच्या जीवनामध्ये घातक ठरली. म्हणून आपण काय करूया, आपल्या घरामध्ये जर आपल्या पालक म्हणून या नात्याने आपल्याला वाटतं असेल की सन्मानजनक मुलांची निर्मिती आणि चांगल्या मुलांची निर्मिती व्हावी असं वाटतं असेल, तर आपण अगोदर ही गोष्ट पालक म्हणून लक्षात घ्यायची आहे की आपल्या घरामध्ये बहीण असो, भाऊ असो, जे कोणी मोठा आहे त्या भावंडामध्ये त्याचा रिस्पेक्ट, त्याचा आदर, त्याचा सन्मान आपण पालक म्हणून सुरुवात करूया, तरच लहान भावंड त्यांचा सन्मान सत्कार करतात किंवा आदरयुक्त भीती बाळगतात किंवा त्याला चांगलं म्हणतात. अन्यथा काय होतं, छोट्याला हे केलं की नक्की घरामध्ये भांडण तंटा वाढल्याशिवाय राहणार नाही आणि हा भांडण तंटा आयुष्याच्या शेवटपर्यंत जातो आणि मग तिथे विभागणीची वेळ येते आणि त्यावेळेला आपल्याला वाटतं की आपण काय चूक केली या मुलांना जन्म देऊन. तर जन्म देऊन नाही, तर आपण जे संस्कार देतो त्या संस्कारामध्ये जर आपण सकारात्मक भूमिका ठेवली आणि अशा पद्धतीनं जर वागणूक त्यांना दिली, तर लहान वयातच मुलांना मोठेपणाचे बीजारोपण, त्यांच्या विचारांचं बीजारोपण आपण या पॅरेंटिंगमधून करू शकतो. आजचा विषय हाच आहे की आपण मुलांचा सन्मान करायचा, मोठ्या मुलांचा सन्मान करायचा. धन्यवाद.